नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बाळांनो, छोट्यातले छोटे अपडेट जरी आली मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। एमएसएससी बोर्ड 2026 होईपर्यंत, सीईटीची परीक्षा होईपर्यंत मी तुमच्या सोबत असेल। ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा विनर यशोदीप वाणी होता, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेले। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात बाळांनो, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। आणि 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी लक्ष द्या, 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला आहे, लगेच जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। बघा बाळांनो, आता जी इम्पॉर्टंट अपडेट आहे ती म्हणजे असं की जसं तुम्हाला माहिती आहे की आता 12वी बोर्डाच्या तारखा रिलीज झालेल्या आहेत। ठीक आहे, तुमच्या 10 फेब्रुवारी पासून तर तुमचं 18 मार्च पर्यंत सगळे पेपर होणार आहेत। पण तुम्हाला आतापर्यंत ही गोष्ट बोर्डाने सांगितली नव्हती की कोणत्या दिवशी कोणता पेपर होणार आहे। त्या सगळ्या गोष्टींना आपण कव्हर केलं हिंदुस्तान टाइम्स मध्ये। ठीक आहे, तर त्या सगळ्या गोष्टींना आपण बघणार आहोत, कोणत्या विषयाचा पेपर कोणत्या दिवशी असणार आहे। ठीक आहे, 10 तारखेपासून तुमचा बोर्डाचे पेपर सुरू होत आहेत। पहिला पेपर तर तुमचा इंग्लिशचाच असतो बाळांनो। ठीक आहे, पण बाकीचे पेपरच्या काय तारखा असणार आहे ते आपण बघून घेऊया। आधी एक महत्त्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो। तुमच्यासाठी एक जीवनदान साबित होईल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे, कारण मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथून काय येतात रे बाळांनो, बोर्ड असं आहे का बोर्ड मला क्वेश्चन सांगतात मी तुम्हाला सांगतोय असं अशी काही गोष्ट नसते। ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केली जाते बाळांनो। हा प्रश्न किती वेळा आलाय, किती वेळा येण्याची प्रोबॅबिलिटी आहे। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा प्रश्न आहे स्टेट आयपीएस सर्किट लॉ, हा प्रश्न आता 11 वेळा येऊन गेलेला आहे, 12 वेळा येण्याची शक्यता याची किती आहे, खूप जास्त आहे। मग हा क्वेश्चन नको करायला का तुम्ही? या क्वेश्चनची येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, सगळ्यात जास्त आहे ऍज कम्पेअर टू जो प्रश्न आजपर्यंत कधीच आला नाही। तर अशाच प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस करून पूर्ण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स क्रिएट केलेला आहे। तेवढा जरी कोर्स केला तुम्ही आणि एचएससीचं बुक केलं, पीवायक्यू केलं, झालं तुमचं। त्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। विद्यार्थ्यांनी 90-95% सुद्धा काढलेले आहेत बाळांनो। ठीक आहे, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, काही अडचण असेल तुम्ही विचारू शकता। ठीक आहे बाळांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं 10 फेब्रुवारीला तुमचा इंग्लिशचा पेपर असणार आहे। ठीक आहे, 11 फेब्रुवारीला तुमचा हिंदीचा पेपर असणार आहे बाळांनो, 12 फेब्रुवारीला तुमचा मराठीचा पेपर असणार आहे। 10, 11, 12 3 दिवसात तुमचे पूर्ण लँग्वेजेसचे पेपर संपणार आहेत बाळांनो। ठीक आहे, त्यानंतर तुमचा फिजिक्सचा पेपर असणार। आता इंग्लिश हिंदी मराठी झाल्यानंतर फिजिक्सच्या पेपरला खूप टाइम आहे बाळांनो, 16 तारखेला तुमचा फिजिक्सचा पेपर असणार आहे। त्यानंतर केमिस्ट्रीचा पेपर तुमचा 20 तारखेला असणार आहे बाळांनो। त्यानंतर तुमचा असेल मॅथ्सचा पेपर, तो असेल तुमचा 23 तारखेला। आणि त्यानंतर तुमचा बायोलॉजी असेल 25 तारखेला। आता इंग्लिश झालं, फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, मॅथ्स झालं, बायोलॉजी झालं, मेन 5 सब्जेक्टचे तुमचे पेपर झाले बाळांनो। आता बाकीच्या सब्जेक्टचे पेपर केव्हा असणार आहे ते पण एकदा बघू। त्यानंतर CS1 म्हणजे कम्प्युटर सायन्स 1चा पेपर असणार आहे तुमचा 2 तारखेला, आणि तुमचा इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर असणार आहे बाळांनो, इलेक्ट्रॉनिक्स 1चा पेपर असणार आहे तुमचा 6 तारखेला। त्यानंतर कम्प्युटर सायन्स 2चा पेपर असणार आहे बाळांनो तुमचा 9 तारखेला, इलेक्ट्रॉनिक्स 2चा पेपर असणार आहे तुमचा 10 तारखेला, जॉग्राफी ज्या विद्यार्थ्यांचा असेल त्याचा पेपर असणार आहे 13 तारखेला, आणि शेवटचा सब्जेक्ट आयटी म्हणजे तुमचा पेपर असणार आहे 18 तारखेला। हे पूर्ण शेड्यूल फॉलो होणार आहे बाळांनो, हे एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे। ठीक आहे, याच्यात काही ना काही चेंजेस होऊ शकतात। ठीक आहे, अजूनही हे बोर्डाने फायनल शेड्यूल डिक्लेअर नाही केलंय, हे एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, पण ह्याच पद्धतीचा मॅक्झिमम 99% हा शेड्यूल फॉलो होईल बाळांनो। आता तुम्हाला समजलं की कोणत्या पेपरमध्ये किती दिवसाच्या सुट्ट्या असणार आहेत, त्या हिशोबाने तुम्हाला आता पेपरची प्लॅनिंग करावी लागेल, अभ्यासाची प्लॅनिंग करा। ठीक आहे, आतापासून एवढा विचार नका करू, पण थोडं तरी डोक्यात असलं पाहिजे की या पेपरच्या आधी मला एवढा टाइम भेटणार आहे। ठीक आहे, आता तर तुम्ही मेन 5 सब्जेक्टचं प्रिपरेशन करा बाळांनो, 4 सब्जेक्टचं सॉरी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, आणि ज्यांचं बायोलॉजी असेल बायोलॉजी। PCMB या सब्जेक्ट मधूनच सगळ्यात जास्त विद्यार्थी फेल होतात, या सब्जेक्टमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचे कमी मार्क येतात, म्हणून या सब्जेक्टला लक्ष द्या। जॉग्राफी झालं, इंग्लिश झालं, मराठी झालं बाळांनो, मी तुम्हाला पेपर सांगून देईल डायरेक्ट असे प्रश्न येणार, कारण तेच प्रश्न विचारतात जॉग्राफी, इंग्लिश वगैरे, हिंदी वगैरेच्या पेपरामध्ये। हे जे 4 सब्जेक्ट आहेत हे तुमचं खूप महत्वाचे आहेत, यांना आतापासून लक्ष द्या। ठीक आहे, आणि या 4 सब्जेक्ट मधून पण जे प्रश्न येतील ना बाळांनो, सिमिलर टाईप प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले, तिथूनच येतील। ठीक आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। लवकरात लवकर एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। काही जरी अडचण असेल मला व्हॉट्सअपला विचारा, वेबसाईट एकदा व्हिजिट करा, वेबसाईटवरती तुम्हाला माझ्या सगळ्या डिटेल्स भेटतील है ना, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।